हे आमचं माधान. आमचं म्हणायचं कारण असं, माझा जन्म जरी यवतमाळ जिल्ह्यातल्या फाळेगावमधला असला तरी माझं सगळं 33 वर्षापर्यंत संबंध माधानशी होता. माझ्या सर्व्हिस बुकवर देखील माधान जिल्हा अमरावती असंच लिहू नये. असं माधान म्हटल्यावर त्या माधानची थोडक्यात माहिती पाहू आपण. हा माधानचा ताराब्यांचा आश्रम, या पंचकन्यांच्या समाध्या, हे मारुती मंदिर, हे गुलाबराव महाराजचं सध्याचं ऑफिस ठिकाण, मूळचे ठिकाण हे त्यांचं वाडा होता. देखभाल होत नव्हती म्हणून इकडे आणलं सगळं सामान. हा जवंदाळ्यांचा वाडा, इथं माधानच्या ताराबेन आश्रमची स्थापना झाली, कस्तुरबा आश्रमची. ते मारुती मंदिर प्रसिद्ध. माधान हे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेलं छोटंसं गाव आहे. छोटंसं आहे पण प्रसिद्ध आहे. कारण माधान म्हटल्याबरोबर 3 व्यक्ती डोळ्यापुढे येतात. एक प्रज्ञाचक्षू संतश्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज, कितीतरी पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत, आंधळे असून प्रसिद्ध संत. दुसरं प्रसिद्ध समाजसेविका श्रीमती ताराबेन मशिवाला. कितीकच बेसहाऱ्या बायांना त्यांनी सहारा दिला, आम्ही त्यातली एकच. आणि तिसरे कविवर्य स्वर्गीय बाबा मोहोड यांचंही नाव घेतलं जाते. म्हणजे कुठं समजा आपण गेलो, कुठले तुम्ही माधानचे बाबा मोहोडांचे का असं विचारतात, इतका त्यांच्याबद्दल आदर आहे. या तिन्ही व्यक्ती आमच्या जीवनातल्या, ताराबेन, बाबाभाऊ. आणि माझ्या कवितेच्या संदर्भात म्हणाल, बाबाभाऊ माझ्या भावासारखेच होते. माझ्या भावाबरोबर शिक्षकही होते ते त्या शाळेत माधानच्या. माझ्या दानला बाबाभाऊंनी प्रोत्साहन दिली आहे. मला भाग्य समजतो मी, एवढा मोठा माणूस, यवतमाळच्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष, त्यांच्या पायवाट या कविता संग्रहापासून ते प्रसिद्धीच्या झोतात आले. माझ्या दानला त्यांनी प्रस्तावना, म्हणजे बाबाभाऊकडे गेलो मी, जसं भीतच गेलो, का मोठा माणूस होता. भाऊ म्हटलं मी कविता लिहिली आहे, मी प्रस्तावना द्यान का? कल्पना एखाद्यास काय आपलं आश्चर्याचा धक्का बसतो तसं, अरे काय हरकत नाही म्हणून मी देतो. आणि म्हणून त्यांनी वेळात वेळ काढून माझ्या कवितेची प्रस्तावनाही लिहिली. त्यांच्याच प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला संग्रह. फेब्रुवारी 2000च्या 27 फेब्रुवारीला, म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यभाषेच्या दिनी हा संग्रह प्रकाशित झाला बाबाभाऊच्या हातानं. ते यवतमाळला आले होते माझ्या खास कार्यक्रमासाठी, आणि तिथं ते होते, शरदराव अकोलकर होते, गोविंदराव देशपांडे होते आणि डॉक्टर सुरतवी होते पहिल्या संग्रहाच्या वेळेला. तर तिथं त्यांनी ही प्रस्तावना दिली आणि पूर्ण कार्यक्रम पार पाडला. या दानबद्दल त्यांच्या फार अपेक्षा होत्या, पण झालं काय की दान फेब्रुवारीत प्रसिद्ध झाला आणि एप्रिलमध्ये ॲक्सिडेंटमध्ये बाबाभाऊ मरण पावले. आणि म्हणून दानच्या अपेक्षा त्यांच्या फारच होत्या.
दानच्या प्रस्तावनेत त्यांनी काय लिहिलं आहे पहा. मनोहरच्या कविता 3 प्रकारच्या आहेत. त्याच्या कवितेतून जीवननिष्ठा, सात्विकता आणि मानवतानिष्ठ करुणा प्रतीत होते. देव, धर्म, पोथी, अंधश्रद्धा याबद्दलची त्याची डोळस वृत्ती प्रगट होते. जिथे जिथे विधायक पुरुषार्थाचे यज्ञ सुरू आहेत तेथे तेथे विनम्र अभिवादन करण्याच्या त्याच्या वृत्तीचे दर्शन होते. त्यामुळे एकीकडे तो नास्तिक मूर्तिबंधक जाणवतो, तर दुसरीकडे त्याचे सश्रद्ध आस्तिक अस्तित्व नजरेसमोर येते आणि जाणू लागते की मनोहरच्या जीवनरसात आस्तिकता, करुणा, मानवता यांचे मिश्रण अधिक झालेले आहे. एक मानवनिष्ठ दुर्मिळ संस्कार त्याच्या व्यक्तिमत्वातून धीरत्व आहे. त्याला टळ लावण्याची वृत्ती त्याच्यात नाही. अशा तऱ्हेची प्रस्तावना बाबाभाऊने लिहिली. असो, दानचं नशीब म्हणा किंवा माझं नशीब म्हणा, दुर्दैव म्हणा की बाबाभाऊ त्याच महिन्यात त्याच वर्षी एप्रिल मे काहीतरी होतं ॲक्सिडेंट झाला त्यांचा. असो, एवढ्या मोठ्या माणसानं मला प्रस्तावना दिली याचाच मला फार अभिमान आहे. बाबाभाऊचं लेखन तर माहीत होतं सगळ्यांना. त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि पुनश्च त्या सगळ्यांची आठवण झाली. गुलाबराव महाराज, ताराबाई मशुराला आणि बाबाभाऊचे जे वंशज कदाचित व्हिडिओ पाहत असतील त्यांना क्षमा मागतो मी. कारण मी कोणाचेच चित्र स्वतः फोटो घेतले नाहीत. मी स्वतः चित्र काढले आहेत. त्यामुळे कदाचित चेहऱ्यात थोडासा फरक झाला असेल. फरक तर बहुतेक नाही आहे. असो, ज्या दानच्या निमित्तानं आणि त्यांनी माझं जे कौतुक केलं त्याच्याबद्दल शेवटी म्हणतात, चिरंजीव मनोहरा तुझ्या पहिल्या पण दारिष्ट्र्यपूर्ण प्रासादिक काव्य निर्मितीबद्दल मनपूर्वक अभिनंदन. असो.